तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज माझी साऊथ इंडियन खायची इच्छा झाली. म्हणजे मोस्टली आमचं वीकेंड असेल ना तर साऊथ इंडियनचाच प्लॅन असतो, पण आमचं एक फिक्स स्पॉट आहे, तिकडे आम्ही जातो. पण आज विचार केला की एक नवीनच साऊथ इंडियन रेस्टॉरंट झालेलं आहे आणि तिकडे खूप सुंदर असं साऊथ इंडियन मिळतं, म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक साऊथ इंडियन तिथे मिळतं. साधारण 2 दिवसांपूर्वी माझी एक फ्रेंड आहे, तिच्याशी बोलणं झालं तर तिने सांगितले की खूप छान अशी ही प्लेस आहे म्हणून. तर विचार केला चला बघूया आज आपण कशी आहे ते. पार्किंगची इथं काही सोय दिसत नाही, पण असं साऊथ इंडियन फील आहे प्रॉपर. इडली कितीला मिळते का? 100 रुपये. ऑर्डर रिपीट करू मॅम? हां. इडली वडा मिक्स, घी मैसूर मसाला डोसा, सेट डोसा आणि मटर कॉफी सर. आणि इडली सांबर आहे. इडली आणि मेदू वडा सांबर मी घेतलाय. सांबर थोडंसं पातळ वाटत आहे आम्हाला. काय म्हणणे तुमचं याच्याबद्दल मॅडम? थोडं का जास्त असेल, पाणी जास्त असेल? जास्त पातळ आहे. पाऊस पडतो ना त्यामध्ये, मला वाटतं पाऊस पण जास्त त्यामध्ये. आणि इडली पण काय मला एवढी नाही आवडत. काय मऊ नाही, काय सॉफ्ट नाही. आणि वडा कसा आहे? अशी वेगळीच आहे, म्हणजे दम नाही. वडा पण दाबता नाही वाटत. टेस्ट वड्याची वरनं टेस्ट कळेल. वडा चांगला आहे, वडा मस्त, एक नंबर आहे. आपण हे मस्त कुठलं ते आपण इडली म्हणतात काय? इडली काय? वडा मस्त मस्त आहे वडा. लई कडक आहे इडली, सुकी सुकी आहे. मला ह्यांची इडली भारी. मैसूर मसाला डोसा सांगितलं नाही, छोटा आहे. अभ्यास लावला किती मोठा असतो डोसा. मैसूर मसाला डोसा, ग्रीन चटणी आणि ही चटणी पण मस्त आहे एकदम. सेट डोसा आहे ना, ते वाटतं मला. क्वांटिटी खूप जास्त कमी आहे. कमी क्वांटिटी. हां, कसं आहे? आणि वा, आप्पे पण आले आणि आपले मस्त. कसं आहे डोसा? चांगला आहे. डोसा चांगला आहे ना? आप्पे पण मस्त आहेत एकदम. कसं आहे डोसा? मस्त. कुठली डिश आवडली यातली? 2, 3. हे तर लय मस्त एकदम है ना. आप्पे छान आहेत आणि ही ग्रीन चटणी आणि ही पण चटणी छान आहे. ही किसकी चटणी अमेरिकामध्ये सांगितलं. आणि आम्ही अशी मस्त फिल्टर कॉफी घेतली आहे आणि प्रॉपर ऑथेंटिक पितळीच्या भांड्यामध्ये दिले त्यांनी, है ना. हे प्रॉपर अन्न लोकांना अशीच असते, प्रॉपर साऊथ इंडियन. आणि निम्मी बायकोला निम्मी ह्याला नवऱ्याला हे पेट असतं. वडा प्युअर रिॲक्शन. म्हणजे आम्हाला गावठी कॉफी आवडते, म्हणजे त्याच्यामध्ये असं मिल्क असते, साखर असते ती थोडीशी, त्याच्याने मिल्क घातलंय पण साखर, अशी कॉफी करपली आहे.
काय माहीत नाही. इट्स नॉट बिटर ॲक्च्युली बट इट्स समथिंग लाईक नॉट गुड. आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे हे, त्यामुळे ही रेल्वे तुम्ही इथे बघू शकता. फूड चांगलं होतं. म्हटल्यानंतर मी इडली आणि मेदूवडा मिक्स डिप करून मला आवडतं ते कॉम्बिनेशन. पण मी सगळ्यात पहिल्यांदा ऑर्डर माझीच आली आणि पहिल्यांदा आम्ही ती इडली आणि मेदूवडाच खाल्ला. तर मी पहिल्यांदा इडलीच ट्राय केली, तर इडली तर आम्हाला नाही आवडली. असं वाटलं आरुषला तर बिलकुल नाही आवडली, कारण आरुषला पण ऍक्च्युली इडली आवडती. कदाचित आम्हाला असं वाटते की रात्रीची दिली असेल, माहिती नाही. पण इडली तर नाही आवडली. पण बाकी सांबर थोडस पातळ होतं आणि खूप पातळ होतं, बरोबर आहे त्याचं. आणि आप्पे मला जबरदस्त आवडले ते. आणि बाकी चांगलं वाटलं. क्वांटिटी लई कमी होती. हा, आणि क्वांटिटी जर तुम्ही विचारली तर खूप कमी होती आणि पैशाच्या मनाने कमी होती. पण मला असं वाटतंय जर तुम्हाला साऊथ इंडियन ऑथेंटिक एक्सपिरियन्स हवा असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. सेट डोसा वगैरे चांगला. सेट डोसा वगैरे चांगला होता. सेट डोसामध्ये लई कमी क्वांटिटी. हा, सांबरच नव्हतं ते, पाणी होतं ते. तुम्ही अतिथीला वर गेला तुम्हाला 140 मध्ये अनलिमिटेड मिळतं. आणि 150ला सेट 150 डोसा ला होतं एक सेट डोसा होतं एकच. 130ला सेट डोसा. तर मला वाटतं तिचा व्हिडिओ बघितलाय का, नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तिथे तुम्हाला हे सगळं नाही पण मेदूवडा, वडापावचा वडा, मिसळ पाव, शिरा, उपीट, पोहे, ज्यूस, मिसळ हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड मिळतं. त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते. आणि याच्यापेक्षा कदाचित ते खूप छान असू शकतं. आहे. ओके, तर आता झालं बघा. आमचं मोस्टली असं असतं, सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करायला जातो, छान मस्त ब्रेकफास्ट करून येतो आणि मग दुपारी मला स्वयंपाक करायचं काही टेन्शन असतं, मग आम्ही रिलॅक्स असतो आणि डायरेक्ट पण रात्रीचा स्वयंपाक मी बनवते. पण आता असं झालं की ब्रेकफास्ट तर केला पण कोणाचं पोट नाही भरलं. आणि कसं आहे की इतकं आवडलं पण नाही, असं नाही की असं अजून ऑर्डर पण केली असती, पण काही इतकं अशी खायची इच्छा पण नाही झाली म्हणजे. तर बघा, हे असं असतं म्हणजे जाऊन मला स्वयंपाक करावा लागणार आहे, ते वेगळंच. आणि चला, तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ऍक्च्युली खरं रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू.